त्रिकोणी संख्या परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार हा प्रश्न विचारला जातो की आता दिलेल्या डायग्राममध्ये त्रिकोणी संख्या किती आहे, त्रिकोणी संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न आपल्याला विचारला जातो बाळांनो. मग याच्यामध्ये काय होते, आपले बरेच मुलं काय करतात, खूप सारा वेळ गमावतात. आता ती वेळ गमावण्याची तुमच्यावर येणार नाही, कारण याचं उत्तर मी सेकंदात सांगतोय. काय करायचं, सर्वात जास्त आधी त्रिकोण बघायचे की सर्वात जास्त त्रिकोण कुठे आहे. मग इथे एवढा 1 2 3 4 5 आणि 6 हे सर्वात जास्त आहे. सो इथे किती आहे, 1 2 3 4 आणि इथे किती एवढा 5 आहे. हे सर्वात जास्त आहे ना, जे सर्वात जास्त आहे तर त्याचा काय करायचं, जे सर्वात जास्त संख्या येते 6, तर या 6चा स्क्वेअर करायचा प्लस याच्यामध्ये प्लस हे काय करायचे, हे जे संख्या इथं आलेल्या 5 हे याच्यामध्ये प्लस करून द्यायचे. 6चा स्क्वेअर किती होते एवढा 36, 36 प्लस 5 म्हणजेच किती झाले 41. तर याच्यामध्ये किती त्रिकोण आहे, तर टोटल त्रिकोण आहे 41 त्रिकोण आहे. हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असतील तर बाळांनो या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे सांगा की यामध्ये किती एकूण त्रिकोण आहेत. ठीक आहे, थँक्यू.